आता घेवड्याच्या बिया स्वच्छ निवडून घेतल्यात. आता याच्यात पाणी घालते. पहिल्यांदा हे करते, जाळी करेक्ट घालून घेते. आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे. 15 मिनटं गॅसवर तसं शिजवलं तरी चालतं आहे, पण मी एक 10 मिनटं हे करणार आहे. कुकरला विजिल देणार नाही, पण कुकरमध्येच एक 10 मिनटात शिजवून घेणार. गॅस सेव तेवढाच. थोडंसं पाणी घालणार. बंद करणार म्हणजे चांगलं हे शिजलं जातं. डोसाचं पीठ आहे. नाश्त्याला डोसा, घेवड्याच्या बियाचे उसळ आणि खोबऱ्याची चटणी करणार आहे. त्याच्या अगोदर खोबऱ्याची चटणी करायच्या अगोदर चहा करून घ्यायची. चहासाठी भांडं ठेवलं आहे. आम्ही साखरेचा चहा पित नाही, गुळाचा पितो. 1 चमचा गूळ, चहा, थोडंसं आलं खिसून घातलं तर चालतं, चेचून घातलं चालतं. मला खिसून घालून सगळं आता बीनच्या शेंगा पहिल्यांदा मी निवडून घेते. निवडून झाल्यावर उकळायला ठेवते. अशा प्रकारचे आत काळे दाणे असतात किंवा पांढरे दाणे असतात, दोन्ही पण असू शकतात. पहिल्यांदा निवडून घेते. आता चहाला चांगले उकळे. दूध फ्रीजमधलं आहे, त्यामुळे जरा गरम व्हायला वेळ होता. आत्ताच काढलं नाही मी दूध. जिंजर गुड फॉर हेल्थ म्हणून चहामध्ये मी सकाळी उठल्यावर चहामध्ये मी जिंजर घालून करते. नंतर पाहिजे इलायची किंवा नाही घातलं तरी पण चालेल. आता चांगले उकळेल. आता चटणी करण्यासाठी त्याच्यानंतर मग गॅस चालू करायचा. तसंच दूध तापायला पण गॅस चालू करून टाकायचा. दूध कमी आहे, बारीक करून टाकलं तर जातं. तर चटणी करण्यासाठी टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लहान एक दोडका होता तो पण चिरून घेतला आहे मी. ओलं खोबरं आहे, लसूण, आलं आणि करायची वेळी कोथिंबीर घालायची. तर पहिल्यांदा अगदी थोडं 1 चमचा तेल घालून भाजून घ्यायचं सगळं. आल्याचा तुकडा, लसूण, साधारणतः टोमॅटो पण एकच आहे आणि दोडका पण एकच आहे, दोन्ही मिक्सच केले. आता छानपैकी भाजून लगेच काय तेल घालायची गरज नाही, नंतर 1 चमचा घालायचा. आता भाजायची. आपण हे काय झाले बघूया.
आता जर शिजलं नसलं तर वर थोडंसं शिजवून घ्यायला लागेल मला एवढं, कारण मी विजिल होऊ दिली नाही ना. बघूया काय होतं. थोडंसं फोडणी टाकल्यावर शिजलं जातं. आता दुधाला उकळी यायला लागली. दूध थोडंच आहे खरं, आता म्हटलं कसं उकळी. आता हे आहे, ह्याला तेल पण मी नाही घातलं, तसंच भाजलं. गार झाल्यावर कोथिंबीर घालणार, मीठ घालणार आणि मिक्सरला बारीक करून घेणार. आज बांधकाम चालू आहे त्यामुळे माझा आवाज क्लिअर यायला लागला आहे. दूध गार होण्यासाठी त्याच्यात चाळा घालून सोडते. आता काय करायचं, ही बियाची उसळ करायची नाही. ह्याला मसाला म्हणून थोड्याशा बिया घ्यायच्या, शिजलेल्या, कच्च्या नाही घ्यायच्या. त्याला दुसरा काय मसाला नाही. थोडीशी कोथिंबीर घालायची. आता कढई ठेवते. तेल लिमिटेडच वापरायचं. किती छान नाही झालं, एकदा करून बघा, फार छान टेस्ट येते. थिकनेस येतो आणि एक खलबत्त्याची टेस्ट छान येते त्याला. तेल तापू दे. मोहरी, जिरे, हिंग, कढीलिंब, हळद, आणि कांदा. चांगलं भाजून कांदा मोठा मोठा भरपूर घालायचा, कारण बिया मोठ्या मोठ्या आहेत ना. बियाची साईज मोठे आहे त्यामुळे कांदा पण मोठा मोठा घालतो. ॲक्च्युली ह्या बिया शिजलेल्या आहेत, तरी पण ह्याच्यावरच भाजूया. मला काय कच्चा वास नसतोय, पण ऑलरेडी बिया त्याच्यात 10 मिनिटं तरी शिजवून घेतले. चवीपुरतं मीठ, जास्त लाल तिखट. त्याला चांगली उकळी येईल. जर तुम्हाला अजून थोडी करी पाहिजे असेल तर पाणी गरम करून घालायचं
आणि मग जास्त जर क्वांटिटी पाहिजे असेल तर थोडंसं खोबरं कुटून घालायचं. मला करेक्ट आहे, क्वांटिटी एवढी जास्त आहे, त्याला थिकनेस पण जास्त. चांगली उकळी. आता गॅस बंद करते. मी आज ह्याच्याबरोबर डोसे, दोडक्याची चटणी आणि घेवड्याच्या बियाची कर असं प्लॅन केलं. चपाती, भाकरी, डोसे कशावर पण छान लागते. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.